नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये ऋषिकेशवर बहिष्कार टाकला जातो. म्हणजे ऋषिकेश घरी येतो आणि सारंगला म्हणतो, सारंग, जानकीला कळता कामा नये की माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला. जानकीने ऐश्वर्यावर गोळी झाडली आणि म्हणून समितीने माझ्यावर बहिष्कार टाकले. ही गोष्ट काहीही झाली तरी जानकीला कळता कामा नये. जानकीने हे सगळं चोरून ऐकलेलं असतं. तिला खूप वाईट वाटतं. ती विचार करत असते की ऋषिकेशसाठी तिला काय करता येईल. तेवढ्यात तिला मास्कमॅनचा फोन येतो. मास्कमॅन म्हणतो, जानकी, तू आता लवकरात लवकर मकरांकडे निघून यायचं आहेस आणि जर तसं तू आली नाहीस तर ऋषिकेशच्या जगण्याचा हक्कसुद्धा निघून जाईल. आता निर्णय तुझा आहे, मकरंद की ऋषिकेश, तू ठर. आता जानकीला एकच ऑप्शन दिसत असतो ऋषिकेशसाठी. ऋषिकेशला जिवंत ठेवायचं असेल तर मकरंदकडे जायचं. आता जानकी मकरंदकडे कशी जाते, त्याच्यासोबत लग्न करते का, हे बघणंही तेवढं भारी असणार आहे. तेवढं मी बघत राहा. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते तर आपण थोडक्यात बघू. पहिले मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की जानकीला मायासाठी खूप वाईट वाटत असतं. जानकी ऋषिकेशकडे आपलं मन मोकळं करत असते. जानकी म्हणते, ऋषिकेश, मायाचे आईवडील गेले, आता ह्या जगात तिचं कोणीच नाही आहे, ती एकटी पडली. मला असं वाटतं की तिला आपल्या घरात कायमच राहू द्यायला हवं. तिला जुनं सगळं विसरायला लावायला हवं आणि आपण तिच्यासोबत नवीन नातं निर्माण करायला हवं. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अजिबात काळजी करू नको. माया आता यापुढे आपल्या इथेच राहील, कायमची. जानकी, ऋषिकेश यांचं सगळं बोलणं मायाने ऐकलेलं असतं. माया मनात म्हणते, मला हेच तर हवं होतं. मला कायमचं इथेच राहायचं होतं. आणि त्यासाठी त्या म्हातारीला मी मारून टाकलं. बिचारं जोडपं कुठलं. म्हातारी बिचारे गेले, पण जाता जाता माझं भलं करून गेले. माया खुश होऊन तिथून निघते. थोड्या वेळाने माया ऐश्वर्याला फोन लावते. ऐश्वर्याला म्हणते की, ऐश्वर्या, काय करतेस? ऐश्वर्या म्हणते, का, तुला काय करायचं आहे? तू का फोन केलायस मला? माया म्हणते, अगं बस बस, एवढी चिडू नको. एवढी चिडलीस ना तर अटॅक येईल, नाही तर डायरेक्ट ढगात देवाकडे जाशील. ऐश्वर्या म्हणते, फालतू बडबड करू नकोस. माया हसायला लागते आणि म्हणते, अगं, फालतू बडबड करायला मी काय ऐश्वर्या नाही आहे. मी बोलून नाही, करून दाखवते ऐश्वर्या. तुझ्या घरात घुसून त्या चाकूवर तुझे फिंगरप्रिंट्स मिळवून घेतले मी स्मार्ट आहेच, हो ना? ऐश्वर्या म्हणते की, का फोन केला आहेस तुम्हाला, कशासाठी फोन केला आहेस? माया म्हणते की, अगं, पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचले की नाही हे विचारायला फोन केला. पण कळलं मला, पोलीस तुझ्या घरी पोहोचलेत, पण त्यांना ते काहीच सापडलं नाही, हो ना? ऐश्वर्या विचारते, हे का करतेस तू? माया म्हणते, का करते म्हणजे? अगं, तुझ्यासाठी. ऐश्वर्या लगेच म्हणते की, अगं, कशासाठी हे सगळं चाललंय तुझं? माया, मी तुझी हेल्प केली, तुला साथ दिली आणि तू मला या सगळ्यात मध्ये अडकवतेस का? माया म्हणते, अगं, तू माझी हेल्प केलीस ना, म्हणून तुला या सगळ्यापासून लांब ठेवते आणि आता यापुढे मी सांगेल ना तसं वागायचंच तू. हे बघ, उद्या तुझ्या बाबांना इलेक्शनचं तिकीट मिळणार आहे. तिकडे जायचं आणि तिथे सांगायचं की त्या म्हातारीचा खून मी नाही केला आहे, तर तो जानकीने घडवला आहे. जानकीचा हा सगळा ट्रॅप होता मला अडकवण्यासाठी, म्हणजे तुला अडकवण्यासाठी. आणि तुला जी गोळी मारली ना जानकीने, तो ॲक्सिडेंट नव्हता आणि या सगळ्यामध्ये मायाचा संबंध नाही. हे सगळं तू जाऊन सांगायचंस. हो, पण हे तू जर सांगितलं नाहीस ना तर त्या चाकूवर तुझेच फिंगरप्रिंट्स आहेत असं लिहून तो चाकू पोलिसांपर्यंत मी पोचवून देईल. मग तो चाकू, फिंगरप्रिंट्स, पोलीस, पुरावे, जेल. माहिती आहे ना प्रोसेस किती लेंदी आहे. अगं, या सगळ्या प्रकरणात किती अडकशील तू, म्हणून तुला गुणाचा सल्ला देते. मी सांगते तसं तसं कर आणि या सगळ्यातून मुक्त हो. बाय, झोप स्वतःला. असं म्हणत माया फोन कट करते. ऐश्वर्या विचार करते की आता मी करायचं की नाही. तर रात्री माया घरात येते आणि जानकीसमोर उभं राहून रडायचं नाटक करते. जानकीची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते. तिचे आईवडील गेले म्हणून तिला किती वाईट वाटतं, ती एकटी पडली हे दाखवण्याचा प्रयत्न ती करत असते. आणि जानकी पण मायावर मूर्खासारखा विश्वास ठेवून तिला धीर देत असते. अवंतिका हे सगळं बघत असते. अवंतिकाला डाऊट आलेला असतो की यामागे मायाचाच हात आहे. माया निघून जाते आणि अवंतिका जानकीला म्हणते, अहो वहिनी, तुम्हाला प्रश्न पडत नाही आहेत का? मला तर खूप प्रश्न पडत आहेत. मायाचे आई वडील ऐश्वर्याच्या ताब्यात होते आणि माया ऐश्वर्याला सगळी इन्फॉर्मेशन देत होती. म्हणजे ऐश्वर्याने जेवढं सांगेल
म्हणजे ऐश्वर्याने जेवढं सांगितलं, जसं सांगितलं तेवढं सगळं माया करत होती. म्हणजे ऐश्वर्याने मायाच्या आईवडिलांचा खून करावा यात तिचा काहीच फायदा नव्हता. आणि पोलीस काय म्हणाले की मायाच्या आईवडिलांचा खून झाला. पण जेव्हा मायाच्या आईवडिलांचा खून झाला त्यावेळेस ऐश्वर्या बेशुद्ध होती. आणि त्या ऐश्वर्याला चांगलंच माहिती आहे, एखाद्या माणसाला किडनॅप करून ठेवलं तर 7 वर्षांची शिक्षा होते, पण खून केला तर जन्मठेप. ऐश्वर्या अशी चूक करणार नाही, ती कोणाचा खून वगैरे करणार नाही. आणि जेव्हा मायाच्या आईवडिलांचा खून झाला ना त्यावेळेस ऐश्वर्या बेशुद्ध होती, हॉस्पिटलमध्ये होती. तिचे बाबा, त्यांची ती सगळी माणसं तिथेच होते. मुळात हे सगळं करणं शक्यच नाही. जानकी विचारते, म्हणजे हे सगळं दुसरं कोणी केलं आहे का? अवंतिका म्हणते, हो, हे दुसरं कोणीतरी केलं आहे किंवा मास्कमॅनने केलं असेल. जानकीला सुद्धा अवंतिकाचं बोलणं पटत असतं. तर रात्री सयाजी ऐश्वर्याकडे येतो आणि मायाचा कॉल आला होता ऐश्वर्या असं सांगते त्याबद्दल, म्हणजे तिने काय काय धमकी दिली वगैरे. ऐश्वर्या म्हणते, डाडा, एकदाच जर का त्या मायाचं मी ऐकलं ना, ती पुन्हा मला कशात तरी अडकवेल आणि मला ते ऐकायचं नाही आहे तिचं काहीच. मला तर वाटतंय ना, जानकीला सगळं खरं खरं सांगून टाकू आणि जानकीला साथ द्यावी. सयाजी म्हणतो, नाही आयुषू, असं काहीही करायचं नाही आहेस. आपण आजचं मरण उद्यावर ढकलो. मी तर म्हणतो ना, तिला सांगून टाक, मी तुझं काम करायला तयार आहे. फक्त तू मला तो चाकू आणि सगळे पुरावे माझ्या हातात आणून दे. त्यानंतर ते पुरावे नष्ट करू आणि मायाचं पण काही ऐकायचं नाही. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. आणि सयाजी म्हणतो तसं करायला ती तयार असते. तर इथे अवंतिका रूममध्ये अवंतिका, सौमित्र सगळे डॉट्स कनेक्ट करायचा प्रयत्न करत असतात. अवंतिकाने एका बोर्डवर सगळं लिहिलेलं असतं, म्हणजे लताचं गायब होणं, जानकीने लता मायांना सोडवून घरी आणणं, माया इथेच राहणं, म्हणजे मायाच्या आईवडिलांचा खून होणं, इथपर्यंत सगळं लिहिलेलं असतं. अवंतिका म्हणते की मला असं वाटतं की ऐश्वर्याला ना कोणीतरी या सगळ्यात अडकवतंय. आपण आता ऐश्वर्यावर वॉच ठेवू. आणि जानकी बहिणींना याबद्दल काहीच सांगायचं नाही. सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही प्लॅन करून रेडी असतात. तर इथे माया सारंगला घेऊन पोलीस चौकीत येते आणि ती पोलिसांना रिक्वेस्ट करते की माझ्या आई वडिलांची डेड बॉडी अंत्यविधीसाठी माझ्याकडे द्या. पण पोलीस अजून तपास पूर्ण व्हायचा आहे म्हणून ती डेड बॉडी द्यायला तयार नसतात. माया आता सारंगला मिठी मारते फ्लोमध्ये आणि रडायचं नाटकं करते. आणि सारंग तिच्यावर विश्वास ठेवून देतो, म्हणजे तो तिला भावनेच्या भरात तो वाहून जातो. तिला आधार द्यायचं तर ठरवतो आणि मग आता पुढे तोच तिच्या बाजूने पुढे कंटिन्यू बोलणं त्याचं सुरू असतं. तर मंडळी, हा होता आजचा भाग. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.